इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया दौरा पूर्ण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यात त्यांचं भारतीय समुदायाकडून आणि स्थानिक प्रशासनाकडून उत्साहात स्वागत करण्यात आलं। मात्र या दौऱ्यादरम्यान एका वेगळ्याच मुद्द्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत न्यूझीलंडमधील एका पत्रकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत असा थेट प्रश्न विचारला। या प्रश्नानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेलं उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे। नेमका पत्रकाराने काय प्रश्न विचारला? भारतीय राजदूत रुद्रेंद्र टंडन यांनी काय उत्तर दिलं? पंतप्रधान मोदींच्या संवाद शैलीबाबत त्यांनी कोणती भूमिका मांडली? आणि हा मुद्दा सोशल मीडियावर इतका चर्चेत का आला? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण घडामोडींचं सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत। नमस्कार, मी तन्वी आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच। बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण। चला तर मग मुद्देसूद पाहूया। मुद्दा क्रमांक 1, न्यूझीलंडमध्ये नेमकं काय घडलं? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत न्यूझीलंड दौऱ्यानिमित्त भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद आयोजित केली होती। या पत्रकार परिषदेत भारत आणि न्यूझीलंड संबंध, दौऱ्यातील विविध कार्यक्रम आणि द्विपक्षीय चर्चांबाबत माहिती देण्यात आली। याच पत्रकार परिषदेत न्यूझीलंडमधील एका पत्रकाराने भारतीय प्रतिनिधींना थेट प्रश्न विचारला। पंतप्रधान नरेंद्र मोदी इतर देशांच्या नेत्यांप्रमाणे पत्रकार परिषद का घेत नाहीत, असा त्यांचा सवाल होता। हा प्रश्न विचारल्यानंतर काही क्षण सभागृहात शांतता पसरली आणि त्यानंतर भारतीय बाजूने अधिकृत उत्तर देण्यात आलं। मुद्दा क्रमांक 2, रुद्रेंद्र टंडन यांनी काय उत्तर दिलं? या प्रश्नावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी रुद्रेंद्र टंडन यांनी उत्तर देताना सर्वप्रथम सांगितलं की पंतप्रधानांच्या राजकीय कार्यशैलीवर भाष्य करणं हे एका सरकारी अधिकाऱ्याच्या अधिकार क्षेत्रात येत नाही। मात्र त्यानंतर त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या संवाद शैलीबाबत भूमिका स्पष्ट केली। त्यांच्या म्हणण्यानुसार नरेंद्र मोदी हे जनतेशी थेट संवाद साधण्याला प्राधान्य देणारे नेते आहेत। भारतातील अनेक राजकीय नेतेही मध्यस्थांमार्फत संवाद साधण्याऐवजी थेट नागरिकांशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करतात। पंतप्रधान मोदी यांनी हीच शैली स्वीकारली असून विविध सार्वजनिक कार्यक्रम, सभा आणि इतर माध्यमातून ते थेट लोकांपर्यंत पोहोचतात, असं त्यांनी सांगितलं। मुद्दा क्रमांक 3, पंतप्रधान मोदींच्या संवाद शैलीबाबत नेमकं काय सांगण्यात आलं? रुद्रेंद्र टंडन यांनी पुढे सांगितलं की भारतीय मतदारांशी थेट संवाद साधण्याची कला पंतप्रधान मोदी यांनी प्रभावीपणे विकसित केली आहे। त्यांच्या मते जनतेशी थेट संपर्क ठेवण्याची ही शैली राजकीयदृष्ट्या यशस्वी ठरली आहे। याचाच दाखला देताना त्यांनी सांगितलं की नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले आहेत। त्यामुळे त्यांच्या संवाद शैलीला जनतेचा पाठिंबा मिळत असल्याचं या राजकीय यशातून दिसून येतं, अशी भूमिका त्यांनी पत्रकार परिषदेत मांडली। मुद्दा क्रमांक 4, हा प्रश्न इतका चर्चेत का आला? पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषद घेत नाहीत हा मुद्दा नवीन नाही। गेल्या काही वर्षांपासून देशातील विरोधी पक्ष, काही पत्रकार आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांकडूनही हा प्रश्न वेळोवेळी उपस्थित केला जात आहे। त्यामुळे न्यूझीलंडमधील हा प्रश्न विचारला गेल्यानंतर त्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली। विशेष म्हणजे हा प्रश्न थेट पंतप्रधान मोदींना नव्हे तर भारतीय परराष्ट्र मंत्रालयांच्या पत्रकार परिषदेत विचारण्यात आला। त्यामुळे सरकारची अधिकृत भूमिका काय असेल याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं। टंडन यांनी उत्तर देताना थेट राजकीय टिप्पणी टाळली आणि पंतप्रधानांच्या संवाद शैलीबाबतच भूमिका स्पष्ट केली। मुद्दा क्रमांक 5, मोदींच्या संवाद शैलीची अधिकृत बाजू काय? रुद्रेंद्र टंडन यांनी आपल्या उत्तरात स्पष्ट केलं की पंतप्रधान मोदी हे जनतेशी थेट संपर्क साधण्यावर विश्वास ठेवतात। त्यांच्या मते भारतातील अनेक नेतेही आपल्या मतदारांशी थेट संवाद साधणं पसंत करतात। त्यामुळे संवादासाठी पत्रकार परिषद हेच एकमेव माध्यम नाही, असं अप्रत्यक्षपणे त्यांनी स्पष्ट केलं। पंतप्रधान मोदी विविध सार्वजनिक सभा, निवडणूक प्रचार, मन की बात, सोशल मीडिया आणि इतर सरकारी कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांशी नियमित संवाद साधतात। हीच त्यांची संवादाची पद्धत असल्याचं भारतीय बाजूने सांगण्यात आलं। मुद्दा क्रमांक 6, या उत्तरातून कोणता संदेश देण्याचा प्रयत्न झाला?
टंडन यांनी आपल्या उत्तरात कोणताही वाद निर्माण होणार नाही याची काळजी घेतली. त्यांनी पंतप्रधानांच्या संवाद शैलीचं समर्थन करताना त्यांना सलग तिसऱ्यांदा मिळालेल्या जनादेशाचाही उल्लेख केला. त्यांच्या मते एखाद्या राजकीय नेत्याच्या संवाद शैलीचं मूल्यमापन अखेरीस जनताच करते. पंतप्रधान मोदींना सलग 3 वेळा मिळालेला जनादेश हा त्यांच्या जनसंपर्काच्या पद्धतीला मिळालेला पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलं. मुद्दा क्रमांक 7. पुढे काय? न्यूझीलंडमधील पत्रकार परिषदेत विचारलेला हा प्रश्न आणि त्यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिलेले उत्तर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. काही जण या उत्तराचे समर्थन करत आहेत, तर काही जण पंतप्रधानांनी पत्रकार परिषद घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. मात्र अधिकृत पातळीवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आपली भूमिका स्पष्ट केली असून या विषयावर पंतप्रधान कार्यालयाकडून स्वतंत्र प्रतिक्रिया आलेली नाही. या संपूर्ण घडामोडीतून 3 महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. पहिली, न्यूझीलंड दौऱ्यादरम्यान एका पत्रकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत असा थेट प्रश्न उपस्थित केला. दुसरी, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी रुद्रेंद्र टंडन यांनी उत्तर देताना पंतप्रधान मोदी जनतेशी थेट संवाद साधण्याला प्राधान्य देतात आणि त्यांची संवाद शैली राजकीयदृष्ट्या यशस्वी ठरल्याचं मत व्यक्त केलं. तिसरी, या पत्रकार परिषदेनंतर पंतप्रधानांच्या संवाद शैलीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून या विषयावर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. आता तुम्हीच सांगा, तुमच्या मते देशाच्या पंतप्रधानांनी नियमित पत्रकार परिषद घेणं गरजेचं आहे का, की जनतेशी थेट संवाद साधण्याची इतर माध्यमे पुरेशी आहेत? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सत्ता म्हणजे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.